नेर तालुक्यात सतत मुसळधार पावसामुळे शेतपिकाचं नुकसान झाल्याने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, त्वरित शेतपिकाचं सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी शेतकऱ्यांना 50,000ची मदत देण्यात यावी। 15 ऑगस्ट 2025 ते 19 ऑगस्ट 2025 या कालावधीत पावसामुळे अंदाजित 60 हेक्टरवरती शेतपिकाचं नुकसान झालंय। सर्व सुद्धा झालंय। आजपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही। तालुक्यात सतत मुसळधार पावसामुळे शेतातील विहिरी तुडुंब भरल्याने शेती चिबडत आहे। त्यामुळे शेतातील विहिरीचं पाणी बाहेर काढण्यासाठी एजी पंपाची लाईन दिवसा 8 तास देण्यात यावी करीत आज निवेदन देण्यात आलं। यावेळी नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नेर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील पाटील खाडे, नानासाहेब भोकरे, अरुण खडसे, युवराज पाटील, विजय जयस्वाल, गजानन गौळ, सय्यद इशाद, हरेश्वर कंसे, सरफराज खान, साहेब मीर, अहमद तौफिक भाई, जानराव मानकर, राजेंद्र महले, निलेश धोपे, गुजाबराव ढवाले, सचिन भडके, नितीन भडके, गोपाल कोल्हे, उद्धव भेंडे, राजू पाटील भेंडे, मुजीब शेख, SB शृंगारे आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्यावी व शेतामध्ये विहिरीला पाणी साचल्यामुळे एजी पंपाची लाईन सुरळीत दिवसा 8 तास देण्यात यावी। कुमणी अडीमुळे प्रचंड नुकसान, जवळपास 50 हेक्टरच्या वरचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। याचा सर्वे सुद्धा झाला आहे, परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना 1 रुपयाही मदत मिळालेली नाही। अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं असल्यामुळे आपण आज नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने आज सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.